आपण इंद्र सूक्ताची प्रस्तावना लिहित आहे. त्याच्यामध्ये आपण लिहित आहे की ऋग्वेदाचे दुसरे मंडल हे घृत्समदाचे कुलमंडल आहे. त्यामुळे त्या मंडलातील 12व्या सूक्ताचे ऋषी घृत्समद, देवता इंद्र आणि छंद त्रिष्टुप आहे. या सूक्तात एकूण 15 मंत्र आहेत. पहिल्या 14 ऋचांच्या शेवटी स जनास इंद्र हे पालुपद येते. असुरांपासून बचावासाठी इंद्राने घृत्समदाचे रूप घेतले आणि त्यांना आपले रूप दिले, म्हणजे एकमेकांच्या रूपाची अदलाबदल केली. दैत्यांनी घृत्समद ऋषींना इंद्र समजून पकडले. लिहिलं? लिहा. दैत्यांनी घृत्समद ऋषींना इंद्र समजून पकडले. घृत्समद ऋषीला, जे द्रष्टा आहेत या सूक्ताचे, घृत्समद ऋषींना इंद्र समजून पकडले. हो, इंद्र समजून पकडले. तेव्हा त्यांनी इंद्राच्या पराक्रमाची यादी असुरांपुढे वाचली. तेव्हा त्यांनी इंद्राच्या पराक्रमांची यादी असुरांपुढे वाचली आणि लोकांनो, हे सर्व करणारा पराक्रमी इंद्र आहे, मी नाही. असुरांपुढे वाचली आणि लोकांनो, हे सर्व करणारा पराक्रमी इंद्र आहे, मी नाही, अशी खात्री पटवली. अशी खात्री पटवली. अशी कथा बृहद्देवतेत येते. बृहद्देवतेत येते. अशी कथा बृहद्देवतेत येते. या सूक्ताचा विनियोग अभिप्लवात तिसऱ्या दिवशी, अभिप्लवात म्हणजे ते जे वैदिक कर्मकांड आहे ना, त्याच्यामध्ये कधी उपयोग होतो या सूक्ताचा ते सांगितलंय. या सूक्ताचा विनियोग अभिप्लवात तिसऱ्या दिवशी आणि विश्वजित यज्ञात माध्यंदिन सवनाच्या वेळी सांगितला आहे. माध्यंदिन सवनाच्या वेळी, विश्वजित यज्ञात माध्यंदिन सवनाच्या वेळी सांगितला आहे. ही झाली प्रस्तावना इंद्र सूक्ताची. आता ही तुम्ही आणखी वाढवू पण शकता, कारण इथे डायरेक्ट ऋग्वेदाचे दुसरे मंडल हे घृत्समदाचे कुलमंडल आहे असं वर्णन आलेलं आहे. तुम्ही साहित्यापासून सुरुवात करू शकता. संस्कृत साहित्याचे 2 प्रकार, त्याच्यामध्ये वेद, 4 वेद, त्यापैकी ऋग्वेदामधलं हे सूक्त, अशी पण तुम्ही सुरुवात 2-3 लाईन वाढतात म्हणजे त्याच्यामध्ये. काय मी लिहून किंवा आताही लिहू शकता ना तुम्ही. लिहायचं लिहून घ्या ना. मग लिहिताना सुटते अर्ध, शब्दही चुकते. मी सांगते संस्कृत साहित्याचे 2 प्रकार पडतात. संस्कृत साहित्याचे 2 प्रकार पडतात. वैदिक साहित्य आणि लौकिक साहित्य. त्यापैकी वैदिक साहित्यामध्ये वेद, वेदांग, उपनिषद, वेद, वेदांग, उपनिषद यांचा समावेश होतो. त्यापैकी वेद 4 आहेत. वेदांची नावं लिहून घ्या. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. त्यापैकी ऋग्वेद हा वेद
त्यापैकी ऋग्वेद हा वेद सर्वात मोठा आणि प्राचीन मानला जातो. ऋग्वेदामध्ये देवता स्तुतीपर ऋचा आहेत. देवता स्तुतीपर ऋचा आहेत. हा वेद 10 मंडलांमध्ये विभाजित आहे. मंडलांमध्ये विभाजित आहे. मग आता त्याच्या पुढे तुम्ही हे लिहू शकता जे आता सुरुवातीला लिहिलं ना ते. ऋग्वेदाचे दुसरे मंडल हे गृत्समदाचे कुलमंडल आहे. ठीक आहे. तर ही प्रस्तावना तर तुम्ही कोणत्याही सुक्ताच्या आधी करू शकता 12 मार्काचा जर प्रश्न आला तर. अदरवाईज नाही लिहायचं एवढं मोठं. 6 मार्कामध्ये पण नाही लिहायचं. 12 मार्काच्याच प्रश्नामध्ये आपल्याला हे लिहिणं अपेक्षित आहे जे आता आपण लिहिलं. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्हाला मंत्रांचं भाषांतर येणार तिथे पण हे लिहिणं अपेक्षित नाही आहे. ठीक आहे. पण सपोज एखाद्या मंत्राचं तुम्हाला नाहीच तर बा इंद्रसुक्ताच्या विषयी पाहू आपण. पहिली जी ऋचा आहे त्याच्यामध्ये आहे यो जात एव प्रथमो मनस्वान देवो देवान कर्तुना पर्यभूषत यस्य सुष्मात द्रोदसी अभ्यस्ते ते ताम नृणस्य महासजनास इंद्र. आता हे ओळखण्याचं सगळ्यात सोपं ट्रिक कोणती की सजनास इंद्र दिसलं म्हणजे इंद्रसुक्त आहे. ठीक आहे. यो जात एव प्रथम म्हणजे ज्यांनी जन्मल्याबरोबरच सर्वप्रथम काय केलं आता ते पाहू. पण जन्माला येतात ज्या अग्रणी सामर्थ्यशाली देवाने आपल्या सामर्थ्याने देवांना विभूषित केले, ज्याच्या पराक्रमाच्या मोठेपणाने आणि बळाने स्वर्ग आणि पृथ्वी घाबरून गेले, हे लोकांना तो कोण आहे तर इंद्र आहे. हे आपण जो इंद्र म्हणतो तोच आहे का? तो नाही आहे इंद्र. तुम्ही जो इंद्र इमॅजिन करताय तो पुराण कथेतला इंद्र आहे. तो पण मग याच्यात पण तर म्हणजे तेच रिलेट दाखवलाय ना. हो, देवांचा राजेंद्रच आहे तो. देवतांचा राजा आहे. पण पुराणांमध्ये काय झालेलं आहे की शंकर इंद्र हे जे देवता आहे ब्रह्म यांचं वर्चस्व वाढवण्यासाठी इंद्राला फक्त तो एक सिम्बॉलिक ठेवलेला आहे की तो काय आहे तर ते जे स्वर्गातलं जे राजाचं स्थान आहे त्याला देवतांचा राजाच आहे ना तो. देवतांचा राजा आहे म्हणजे हे सांगितले आहे अग्नी पर्जन्य वायू हे देवता हे शंकर तोच आहे. म्हणजे आहे ऍक्च्युअल तोच देवता. पण तिथे जो आपण पाहतो जे कॅरेक्टर पाहतो ते या देवतेपेक्षा खूप वेगळा आहे. म्हणजे इथे तो सर्वशक्तिमान आहे. तिथे काय होऊन जाते तो सर्वशक्तिमान नाही आहे. त्याच्यावरती मग विष्णू आहे, शिव आहे. काही झालं की तो या देवतेकडे पळत जाईल त्या देवते. इथे तो पळणार नाही कुठेच. तो स्वतः करेल जे करायचं ते. हा फरक आहे. म्हणून म्हणजे हा आणि तो खूप वेगळा आहे. नाही सिरियल मध्ये कसं असते आता शंकरजीचं सिरियल आहे तर मग ते शंकरजीला मोठं दाखवते म्हणून याला छोटं दाखवते. ते का बरं आहे सिरियल कशाला रिप्रेझेंट करते पुराणांना. पुराण कथेमध्ये आता शिव महापुराणमध्ये शिव सगळ्यात मोठी देवता, विष्णू पुराणामध्ये विष्णू सगळ्यात मोठी देवता. पण वेदांमधला जो इंद्र आहे ना तो सर्व शक्तिमान आणि सर्वात महत्वाची देवता आहे. अग्निदेवता आणि इंद्र देवता ह्या 2 देवता खूप जास्त महत्वाच्या आहेत. आणि इंद्र देवता की ऍज अ मॉनिटर आहे समजा की सगळ्या देवतांवरती तो मॉनिटरिंग करतो समजा की त्याचं कंट्रोल आहे त्यांच्यावरती. आणि बऱ्याचशा जे शत्रू आहेत जे असुर आहेत त्यांना मारण्याचं श्रेय सुद्धा त्याच्याकडे आहे. म्हणजे युद्धामध्ये तो पारंगत आहे. तो कोणाचकडे धावला नाही आहे कधीच मदत मागण्यासाठी. पण पुराणांमध्ये तो सतत धावतोय कुठल्या तरी देवतेच्या मागे तो धावतोय. तर त्याची इमेज तिथे खूप वेगळी झालेली आहे. नाव फक्त ते राहिलेलं आहे. पण इंद्र ही एक उपाधी आहे, ती एक व्यक्तिविशेष नाही आहे. म्हणजे इंद्र सतत बदलत राहा. म्हणजे ती व्यक्तिविशेष जसं की पंतप्रधान आज नरेंद्र मोदी आहे पण उद्या ते असतील असं नाही. पंतप्रधान जसं एक पद आहे तसं इंद्र हे पण एक पद किंवा उपाधी आहे. ती एक व्यक्तिविशेष नाही आहे. तर तो जो व्यक्ती आहे तो बदलत राहील पण ती जी उपाधी आहे की जे पॉवर जे आहे ते कायम राहील त्या ठिकाणी असं म्हणता येईल आपल्याला. नंतर पहा आता पुढे म्हटलंय की सजनासे इंद्र जे याच्यामध्ये पहिले आलं की
जन्माला आल्यानंतरच तो अतिशय पराक्रमी होता, सगळ्या देवतांवरती त्यांनी वर्चस्व गाजवलं. या गोष्टी लक्षात ठेवून अशाही लिहिल्या तुम्ही, तो स्वतःच्या भाषेमध्येही मांडलं 12 मार्काच्या प्रश्नात. पण नेमकं सांगितलं काय आहे ते माहिती पाहिजे. नंतर आहे दुसरी ऋचा, यह पृथ्वीम व्यथमानां द्रुहद्यः पर्वतान् कुपितान् अरण्मात् यो अंतरिक्षम विममे वरियो यो द्यामस्तभ्रांस जनास इंद्र. आता इथे पहा पृथ्वी शब्द आलेला आहे, तर पृथ्वी सुक्त म्हणून पृथ्वीचं लिहून नाही टाकायचं, नाही तर ते चूक होईल. थोडं लक्षात ठेवायचं. यह पृथ्वी व्यथमानां द्रुहद्यः पर्वतान कुपतान अरण्मात. आता इथे पर्वत आणि पृथ्वी हे 2 शब्द आलेले आहे. निदान कोणते शब्द तुमच्या लक्षात येतात त्याच्यावरून तरी तुम्ही गेस करू शकता की कशातला आलेला आहे. तर सजनाचे इंद्र तर आहेच. ज्याने कंप पावणाऱ्या थरथरणाऱ्या पृथ्वीला स्थिर केले, ज्याने फिरणाऱ्या पर्वतांना स्थिर केले, ज्याने विस्तृत असे अंतरिक्ष मोजले, अंतरिक्षाचा ठाव घेतला, ज्याने स्वर्गाला रोखून धरले, लोकांनो तो इंद्र आहे. आता एवढे मोठे मोठे कार्य त्याच्या नावावर आहे की कंप पावणाऱ्या पृथ्वीला स्थिर केला आहे त्याने. त्याच्यानंतर फिरणाऱ्या पर्वतांना, की असं म्हटलं जाते की पर्वतांना पहिले पंख होते आणि ते उडून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात होते. तर त्यांचं पंख छाटण्याचं काम कोणी केलेलं आहे, तर इंद्राने आपल्या वज्राने त्याचे पंख छाटलेले आहेत. तर एक कथा आहे ते मैनाक पर्वताची, की मैनाक पर्वताला पवन देवानी काय केलं होतं, समुद्रामध्ये लपवून टाकलं होतं. तर म्हणून मग जेव्हा हनुमान जातो सीतेला शोधण्यासाठी लंकेमध्ये, तर मैनाक पर्वत त्या समुद्रातून वर येतो आणि हनुमानाला म्हणतो की तू माझ्यावरती थोडासा विश्राम कर आणि मग पुढे जा. हे का बरं, की जे पवन देवानी त्याच्यावरती उपकार केले होते त्याची कृतज्ञता म्हणून मैनाक पर्वत मग याला हनुमंताला म्हणतो की तू इथे थांब. तर ती एक कथा येते की इंद्राने जेव्हा पंख छाटले सगळ्या पर्वतांचे, तर पवन देवानी उडवून मैनाक पर्वताला समुद्रामध्ये लपवलं आणि त्याचे पंख छाटण्यापासून वाचवले. म्हणजे मैनाकला अजून पण पंख आहेत अशी कथा आहे म्हणजे. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा पुढे आलेला आहे तिसरी ऋचा, यो हत्वा ही हिमरिन्नाथ सप्तम सिंधयोहो. आता सप्त सिंधू, सिंधू म्हणजे नदी किंवा पाणीला रिप्रेझेंट करणारा शब्द आहे हा. गाम उदाज ददपा वलस्य, वल नावाचा राक्षस आहे त्याचं पण नाव आलेलं आहे. यो अश्मन अंतरग्नी जजान स वृक समत्सु स जनास इंद्र. ज्याने सर्पाला रुद्राला मारून 7 प्रवाह मुक्त केले, वलाची गुहा उघडून गायींना बाहेर काढले, ज्याने 2 दगडांमध्ये अग्नी उत्पन्न केला, जो युद्धामध्ये हिंसक आहे, हे लोकांनो तो इंद्र आहे. त्यानंतर आहे चौथी ऋचेमध्ये, येनेमा विश्वा चवना कृतानी यो दासम वर्णमधरम गुहाकः श्वग्नीव यो जिगीवा लक्ष्मादयर्यः पुष्टानी स जनास इंद्र. ज्याने ही सर्व भुवने ढवळून टाकली, ज्याने दस्यूंना पराभूत करून गुहेत टाकले, नामशेष केले. दस्यू नावाचा हे आलेलं आहे, मग दस्यूचं नाव आलेलं आहे याच्यामध्ये. नंतर हे लक्ष धन जिंकणाऱ्या जुगाऱ्याप्रमाणे जो शत्रूंची संपत्ती घेतो, हे लोकांनो तो इंद्र आहे. आता इंद्राचं असं सगळं वर्णन याच्यामध्ये आले आहे, तर तुम्हाला हे लक्षात ठेवून सगळं त्याचे पराक्रम लिहावे लागतील. त्यानंतर आहे 5वी ऋचा, यम स्मा पृच्छन्ति कुहसेति घोरम मुते माहुः नैषाम अतिस्तेनम सो अर्यः पुष्टिर्विज इवा मिनाती श्रदस्मै. कॉल आला तर सर धत्त स जनास इंद्र. आणि क्लास तो झालाच नाही आहे जॉईन, घेऊन जा तुम्ही तुमच्या. योगेंद्र सर जॉईन होणार होते. अच्छा, त्यांना मग लिंक टाकावं लागेल. हां. पायात 5व्या ऋचेचा अर्थ आहे तो कुठे आहे त्याच्याबद्दल लोक विचारतात, शिवाय भयंकर अशा त्याच्या बाबतीत हा नाही असे म्हणतात. तो द्यूतात पणाला लावलेल्या धनाप्रमाणे शत्रूंची संपत्ती लुटतो, याच्यावर विश्वास ठेवा, लोकांना तो इंद्र आहे. म्हणजे गृत्समद ऋषींना जेव्हा राक्षसांनी इंद्र समजून पकडलं,
तेव्हा गृत्समदांनी वर्णन केले की मी इंद्र नाही आहे, असा जो आहे तो इंद्र आहे. ठीक आहे. नंतर आहे यो रंध्रस्य चोदिता यः कृशस्य यो ब्राह्मणो नाधमानस्य किरे युक्तग्रान्वो यो अविता सुशिप्र सुतसोमस्य स जनास इंद्रः. जो धनिकाला, दुर्बळाला, ब्राह्मणाला, याचना करणाऱ्याला, स्तुती गाणाऱ्याला प्रेरणा देणारा आहे. जो सोम रगडणाऱ्यांसाठी दगड गोळा करणाऱ्या, सोम पिळणाऱ्या यजमानाचे रक्षण करणारा आहे. जो सुंदर मुख असणारा आहे लोकांनो, तो इंद्र आहे. तर इंद्राचं खूप फेवरेट ड्रिंक आहे सोमरस. त्याला खूप आवडतो. तो तलाव पितो जेव्हा त्याला एखाद्या युद्धावर जायचं असते किंवा राक्षसाची लढायचं असते तेव्हा. तर सोमरस ॲज अ एनर्जी ड्रिंक सारखा आपण त्याला मानू शकतो. की नंतरच्या पुराणांमध्ये सोमरस म्हणजे मदिरा आलेला आहे, पण ॲक्च्युअलमध्ये मदिरा किंवा दारू नाही आहे. सोमवल्ली नावाची एक वेल आहे. तर ती वल्ली जी आहे ती दगडावरती रगडायचे आणि त्याच्यातनं जो रस निघायचा तो सोमरस, की तो उत्तेजक रस म्हणू शकतो. ती एक उपाधी असेल, तेवढं जे समुद्रात जेवढं जल असते तेवढा तो ती एक उपाधी असली पाहिजे. की जसं म्हणतात ना की आपणही गमतीत म्हणत नाही का की बा टोपलभर पिऊन घेतलं, एवढं आवडलं किंवा खूप खाऊन घेतलं, या अर्थाने असावं. हो. हा, आवाज येत आहे योगेंद्र सर? आता आपलं म्हणजे क्लास सुरू होऊन तर बराच वेळ झालेला आहे. हा, 9व्या रुचेचा अर्थ पहा. ज्याशिवाय लोक विजय मिळवत नाहीत, युद्ध करणारे लोक, योद्धे ज्याला रक्षणासाठी बोलवतात, जो संपूर्ण विश्वाचे प्रतीक आहे, जो न ढळणाऱ्या गोष्टींना हलविणारा आहे लोकांनो, तो इंद्र आहे. नंतर आहे जो पुष्कळ दुष्कृत्य करणाऱ्यांना, खूप अनादर करणाऱ्यांना, आपल्या शत्रूंना वज्राने ठार करतो. उद्धट लोकांना तो क्षमा करत नाही, नष्ट करतो. जो दस्यूंचा नाश करणारा आहे लोकांनो, तो इंद्र आहे. नंतर आहे म्हणजे की उद्धट आणि अधर्म करणाऱ्यांना, त्याच्या शत्रूंना तो काय करतो? शिक्षा करतो. हे पण लिहिता येईल तुम्हाला की उद्धट लोकांना तो क्षमा करत नाही, नष्ट करतो. आणि दस्यूंचा तो नाश करतो. असा कोण आहे? तर इंद्र आहे. नंतर आहे ज्याने पर्वतांमध्ये राहणाऱ्या 100 40व्या शरद ऋतूत 40 वर्षांनी म्हटलेलं आहे, वर्षानंतर ज्याने पर्वतामध्ये राहणाऱ्या 100 नावाचा 100 राक्षस जो आहे त्याला 40व्या शरद ऋतूत म्हणजे 40 वर्षानंतर मिळवले, जिंकले. त्याने शक्तिशाली अशा जलाचा मार्गात आडव्या पडलेल्या वृत्राला मारले. हे लोकांनो, तो इंद्र आहे. वृत्राला मारलेला आहे. पाण्याला त्यांनी अडवून ठेवलेलं होतं वृत्र नामक असुराने, तर त्याला मारून त्याने नदीचे अहिला ठार केले आणि त्याने पकडलेल्या दानूच्या पुत्राला ठार केले. दानूम शयानम स जनासे इंद्र. आता जी व्याख्या आहे ना ती वेगवेगळी केलेली असते प्रत्येक ठिकाणी. तू लिहिलेलं आहे तेही लिहिलं तर चालते, असं काही नाही. नंतर 7 लगामांनी युक्त बांधलेल्या सामर्थ्यशाली अशा या वृषभाने इंद्राने 7 प्रवाहांना वाहण्यासाठी मुक्त केले. वज्राप्रमाणे हात असल्याने ज्याने स्वर्गावर चढणाऱ्या रोहिणाला मारले. हे लोकांनो, तो इंद्र आहे. रोहिणाचाही तिथे उल्लेख आलेला आहे की ज्याने स्वर्गावर चढण्याचा प्रयत्न केला, तशा त्या रोहिणीला त्याने मारलेला आहे. नंतर आहे स्वर्ग आणि पृथ्वी सुद्धा ज्याच्या पुढे वागतात, ज्याच्या सामर्थ्यापुढे पर्वतही घाबरतात, जो सोमपान करणारा म्हणून सर्व परिचित आहे, जो वज्राप्रमाणे बाहू असणारा आणि हातात वज्र असणारा आहे. हे लोकांनो, तो इंद्र आहे. वज्र हे त्याचं शस्त्र आहे. ठीक आहे. त्याचे बाहू सुद्धा वज्राप्रमाणे आहेत असं म्हटलेलं, त्याच्या शस्त्राप्रमाणे, म्हणून त्याला वज्रीन असं म्हणतात. नंतर आहे
जो सोम काढणाऱ्यांचे, पुरोडाश भाजणाऱ्यांचे, स्तुती करणाऱ्यांचे रक्षण करतो, जो यज्ञ करणाऱ्यांचे रक्षण करतो. पुरोडाश भाजणाऱ्यांचे म्हणजे पुरोडाश म्हणजे यज्ञामध्ये जे वाहिली जाते हवी ते. म्हणजे त्याची प्रशंसा करणाऱ्याचे ते रक्षण करते, म्हणजे त्याच्या शत्रूंचा तो नाश करतो. हा हुशार आहे. जो यज्ञ करणाऱ्यांचे रक्षण करतो, प्रार्थना, सोम आणि हवी यांच्या वृद्धीसाठी, त्याच्या ज्याच्या वृद्धीसाठी आहेत, हे लोकांनो तो इंद्र आहे. नंतर आहे जो सामर्थ्यशाली इंद्र सोम काढणाऱ्याला, पुरोडाश भाजणाऱ्याला समृद्धी देतो, तो तू खरा आहेस. हे इंद्रा, नेहमी तुला प्रिय असणारे आम्ही वीर खरे बोलावे किंवा बोलतो. ठीक आहे. ही जी शेवटची ऋचा आहे ना, याच्यामध्ये सजनाचे इंद्र नाही आलेला आहे. 14 पर्यंतच इंद्र आलेला आहे. म्हणजे यह सुन्वते पचते दुध्र आ चिद्वाजम दर्दशी ही स किलासी सत्य वयम त इंद्रम. पण इंद्र याच्यामध्ये आलेला आहे. जरी सजनाचे इंद्र नाही आलेला आहे, पण इंद्र हा शब्द याच्यामध्ये आलेला आहे. तर इंद्र विश्व प्रियासह सुवीरासो ददथमा वदेम. तर अशा प्रकारे इंद्राचं वर्णन याच्यामध्ये आलेलं आहे. त्याच्यानंतर उषस सुक्त जे आहे 3.61 याच्यामध्ये काय आलेलं आहे ते पाहू आता. तर तिसरे मंडल हे विश्वामित्र कुलमंडल आहे. आता पहा, जे मंडल आहेत ना 10 मंडल, त्याचे कुल ऋषी आहेत प्रत्येक मंडळाचे. जसं की आपण म्हटलं की ऋग्वेदाचे 10 मंडल आहेत, तर प्रत्येक मंडलाचा एक कुल ऋषी आहे. आणि मग नंतर ते प्रत्येक सुक्ताचे वेगवेगळे ऋषी आहेत. पण तो समजा पहिल्या मंडळाचा एक ऋषी आहे, दुसऱ्या मंडळाचा वृत्समद होता, त्याचं तिसऱ्या मंडळाचा विश्वामित्र ऋषी आहे, कुलमंडलाचा ऋषी. तर आता म्हणलेलं आहे की तिसरे मंडल हे विश्वामित्र कुलमंडल असल्याने सुक्ताचे ऋषी विश्वामित्र आहे. या उषोदवाक सुक्तात एकूण 7 ऋचा आहेत. छंद त्रिष्टुप आहे. प्रातारुण वाकाच्या वेळी उषस्य क्रतू मध्ये आणि अश्विन क्षत्रात या सुक्ताचा विनियोग होतो. मग आता त्यांनी सांगितलं की हे जे सुक्त आहे ते कुठे वापरलं जाते. तर त्यावेळेस त्या वेगवेगळ्या यज्ञ व्हायचे, तर त्याच्यात नाव आहे ते की प्रातर्णु वाकाच्या वेळी आणि उषस्य क्रतू मध्ये अश्विन शस्त्रात या सुक्ताचा विनियोग होतो. मग आता पहिली जी ऋचा याच्यामध्ये उषो वाजेन वाजिनी प्रचेता स्तोमम जुसस्व गृणतो मघोनी पुराणी देवी युवती पुरंधीर व्रत चरसी विश्ववारे. आता जेव्हा तुम्हाला भाषांतरासाठी येणार ना सुक्त, तर शांत चित्तानी ऋचा अशी 2-3 वेळा वाचा. त्याच्यामध्ये तुमच्या ओळखीचे शब्द कोणते आहेत ते थोडेसे ओळखा. की जसं आता याच्यामध्ये उषा आलेला आहे शब्द, त्याच्यानंतर पुराणी आलेला आहे, देवी आलेला आहे, युवती आलेला आहे, मघोनी आलेला आहे. तर हे शब्द लक्षात ठेवा की हे कोणत्या ऋचे म्हणजे कोणत्या सुक्तामध्ये आलेले आहे. इंद्र नाही, उषस सुरू झाला. आता इंद्र संपलं. सजनाचे इंद्र त्याच्यामध्ये. आणि इकडे आता पुराणी दिसली आपल्याला, युवती दिसली, उषा दिसून गेलं डायरेक्ट. तर असे काही सिम्बॉल राहतील ते लक्षात ठेवा, कारण 9 सुक्त आहेत. वेळेवरती तिथे कोणतं सुक्त नेमकं कशातलं आहे ऋचा ते आठवणार नाही, तर असे तुम्हाला थोडेसे क्ल्यूज डोक्यात घेऊन जावं लागेल. तर इथे वर्णन आले की अन्नाने अन्नवती असलेल्या बुद्धिमती उदार अशा उषादेवी स्तुती करणाऱ्यांच्या स्तोत्राचा स्वीकार कर. हे चिरतरुण अनेक उपहारांनी संपन्न सर्वांना हव्याशा वाटणाऱ्या देवी, तू नियमांना अनुसरून वागतेस. आता ही उषा जी आहे त्याच्याविषयीचं वर्णन इथे आलेलं आहे. बघा, वेदकालीन ज्या सगळ्या देवता आहे, इंद्र जर सोडला तर बाकी सगळे निसर्ग देवता आहे. वरुण असेल, पर्जन्य असेल, काल असेल. आता ही उषा जी आहे सगळे काय आहे, निसर्गातल्या शक्ती आहेत या, आणि त्यांना देवतेचं स्वरूप देऊन त्यांचं पूजन केलेलं आहे. आता ही उषा ह्याचं महत्व का की दिवसाची सुरुवात होते आहे, आणि प्रत्येक दिवस ही कुठली तरी आशा, कुठलं तरी कार्य करायची ही अशी प्रेरणा घेऊन येत असतं. की जेव्हा सूर्य उगवतो
जेव्हा आपण रात्री झोपी जातो तेव्हा खूप थकलेलो असतो, पण जेव्हा दिवस उगवतो, जर आपण सकाळी उठत असाल तर आपल्याला माहिती होईल की सकाळची जी वेळ असते ती खूप प्रसन्नतेची असते, की जसं 6 वाजता वगैरे जर आपण उठलं तर तो जो काळ आहे जिथे सूर्य उगवलेला नाही आहे पण सूर्याचा उजेड आहे, लालिमा दिसते आहे आकाशामध्ये, तर ती देवता आहे ही. बऱ्याच ठिकाणी तिला सूर्याची मुलगी म्हटलेलं आहे, कधी कधी त्याला सूर्याची पत्नी सुद्धा म्हटलेलं आहे, वेगवेगळं प्रेयसी सुद्धा म्हटलेलं आहे, की ती नृत्य करते जणू काही, आणि तिचं नृत्य पाहून मग सूर्य तिच्या मागोमाग येतो. असं खूप असं पोएटिक वर्णन, असं कवितात्मक वर्णन सुद्धा आलेलं आहे. तर जेव्हा आपण खूप डीप अभ्यास करू ना वेदांचा, तर असं वाटतं की खूप निरागसपणा आहे या सगळ्या गोष्टींमध्ये, की त्या शक्ती, निसर्ग शक्तींच्या बद्दलची कृतज्ञता पण आहे, त्यांच्याविषयीची भीती पण आहे, आणि त्यांच्याविषयीचं जे काय म्हणता येईल की अभिमान जो आहे, की बघा की अग्निदेवता किती शक्तिमान आहे किंवा उषस देवता किती प्रेरणादायी आहे. तर हे सगळं ऑब्झर्वेशन आहे त्यांचं, आणि त्याच्यानंतर त्याच्याविषयीची कृतज्ञता, त्याच्याविषयीचं प्रेम, त्याच्याविषयीची भीती, या सगळ्या त्याच्यामध्ये मेन्शन, त्यांचं जे मायन्यूट ऑब्झर्वेशन होतं आणि जे त्यांचं कनेक्शन होतं निसर्गाच्या विषयीचं, ते सगळं आपल्याला ह्या वेदांमध्ये बघायला मिळेल. आणि कुठलेच देवता ही जी पुराणांमध्ये नंतर ज्या आता देवतांचं पूजन करतो आपण, ती कुठलीच देवता तुम्हाला तिथे दिसणार नाही. जर इंद्राची पण आपण पूजा करत नाही, कारण की त्या इंद्राचं कुठे मंदिर बघायला मिळणार नाही, किंवा देवाऱ्यात तुमच्या इंद्राची मूर्ती पण राहणार नाही. तर वैदिक कालीन जे देवता ज्या आहेत त्या निसर्ग देवता आहे, त्याचं सहसा मूर्ती रूपामध्ये पूजन होत नाही आता. आणि तेव्हा मूर्तीपूजा नव्हती, पण तेव्हा यज्ञच्याच द्वारे पूजन केलं जात होतं. म्हणजे जे धार्मिक कार्य जे आहे ते यज्ञाच्या माध्यमातून होत होते, आणि वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या पद्धतीचे, आणि वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे यज्ञ करायचे राहत होते. राजेचे यज्ञ वेगळे राहायचे, एखादा गृहस्थाश्रमातला व्यक्ती असेल त्याचे यज्ञ वेगळे होते, असं सगळं ती समाजरचना होती. तर आता पुढे आलेला आहे की अमरणशील सुवर्ण रथ असणाऱ्या, सत्य आणि प्रियवाणी बोलणाऱ्या उषादेवी, तू तेजस्वी हो, नियंत्रण करायला सोपे, नाठाळ नसलेले दांडगे बळ असणारे घोडे सुवर्णवर्णी अशा तुला वाहून नेवत आणवत. आता तिचे प्रत्येक देवतेचं एक त्याचं शरीर वर्णन पण येतं आणि त्यांच्या वाहनाचं वर्णन येतं. तर इथे जी उषस देवता आहे तिचे जे घोडे आहे त्यांचा रंग आहे सुवर्ण, म्हणजे गोल्डन कलरचे, तिचे सोनेरी रंगाचे घोडे आहेत तिचे, आणि दांडगे बळ असणारे असे तिचे घोडे आहेत. त्यानंतर आहे हे उषादेवी, अमृताचा वर्षाव असणारी तू सर्व जगाच्या समोर उच्च प्रतिष्ठित होतेस. प्राचीन काळापासून एकाच मार्गाचे अनुसरण करणारी, रोज नवी होणारी अशी तू चक्राप्रमाणे उद्या फिरून परत येतेस. आता बघा, जसं चक्र आहे, दिवस रात्रीचं चक्र आहे, दिवसा मागून रात्र येणार, रात्री मागून परत दिवस येणार, तर चक्राप्रमाणे तू जी आहे ती फिरत असतेस आणि एकच मार्ग अनुसरण करते. ही जसं एकाच मार्गाने येते म्हणजे काय, पूर्वेलाच उगवेल. उषा नेहमी कोणत्या, म्हणजे दिवसाची लालिमा दिसणार ती पश्चिमेला दिसणारच नाही, ती नेहमी पूर्वेलाच, कारण की पूर्वेकडूनच सूर्य उगवतो, म्हणून एकाच मार्गाचे अनुसरण करणारी असं तिला म्हटलेलं आहे. नंतर आहे जगाची सम्राज्ञी अशी उषादेवी, जणू अंधाराचे वस्त्र दूर करत येते. प्रकाश निर्माण करणारी, सुंदर आणि दानशूर अशी उषा स्वर्गाच्या टोकापासून पृथ्वीपर्यंत पसरते. आता बघा, जे आपले मराठी गाणे आहे, घनश्याम सुंदरा, उषक काल झाला, काही बरेचसे गाणे आहे ना, त्याच्यामध्ये बघा हे सगळं वर्णन होते की रात्रीचे जे काळीमा आहे ती वस्त्रासारखी जणू तिने दूर केली आणि प्रकाश घेऊन आली. तर हे सगळं वर्णन इथे आहे, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये कुठे पाहायला मिळतं, वेदांमध्ये हे वर्णन आहे की जगाची सम्राज्ञी अशी उषादेवी जणू अंधाराचे वस्त्र दूर करत येते. प्रकाश निर्माण करणारी, सुंदर आणि दानशूर अशी उषा स्वर्गाच्या टोकापासून पृथ्वीपर्यंत पसरते. स्वर्गाच्या टोकापासून पृथ्वीपर्यंत ती पसरते. बघा, अजून एक कविता आहे, फिटे अंधाराचे जाळे झाला मोकळा प्रकाश. इथे पण तुम्ही जर खोल विचार करा, ही फिलॉसॉफी पूर्ण इथून आलेली दिसेल तुम्हाला. नंतर आहे झळाळणाऱ्या उषादेवीला अनुलक्षून तुमचे स्तोत्र नमस्कारासह अर्पण करा. मधुर देणग्या देणारी उषा उंच अंतरिक्षात तेज पसरते. तेजस्विनी देखणी अशी उषा उजळते.
मग तिचं असं सगळं सुंदर वर्णन आलेलं आहे. ती तेजस्विनी आहे, तेज पसरवणारी आहे, वगैरे वगैरे असं वर्णन त्याच्यामध्ये आहे. ऋताचे पालन करणारी उषा अंतरिक्षाच्या गीतांनी जागी होते. म्हणजे जणू काही अंतरिक्षामध्ये गीत पसरतात आणि त्या गीतांनी ती जागी होते. धनवती अशी ती स्वर्ग आणि पृथ्वीला आकर्षकपणे व्यापून टाकते. हे अग्नी येणाऱ्या उषस देवीकडे श्रेष्ठ धन मागणारा तू तिला सामोरा जा. म्हणजे अग्नीला सुद्धा म्हटलेलं आहे की तू सुद्धा उषा देवीकडे श्रेष्ठ असं धन मागणारा आहे, तर तू तिला सामोरा जा. म्हणजे ती येते आहे आता, तर तू तिच्या समोर हजर राहा या अर्थाने अग्नीला उद्देशून म्हटलेलं आहे उषस देवतेच्या बद्दल वर्णन करताना. नंतर आहे ऋताच्या मुळाशी उषांना प्रेरणा देणारा सूर्य विशाल असा स्वर्ग आणि पृथ्वीमध्ये प्रवेश करतो. श्रेष्ठ मित्रावरुणांची शक्ती असणारी उषा सुवर्णाप्रमाणे आपले तेज अनेक ठिकाणी ठेवते. मित्रा वरुणाची शक्ती असलेली आहे उषा, हेही लक्षात ठेवा ना. मित्र आणि वरुणाची शक्ती कोणामध्ये आहे तर उषामध्ये आहे. नंतर हे शेवटचं होतं. 7 मंत्र आहेत म्हणजे याच्यामध्ये. तर असं वर्णन आहे, खूप सुंदर वर्णन आहे. एखाद्या कवितेप्रमाणे उषस सूक्ताचं वर्णन दिसते तुम्हाला इथे एक्सप्लेन करायला खूप वाव आहे. खूप सुंदर शब्दामध्ये तुम्ही हे जे सूक्त आहे ते परीक्षेमध्ये वर्णन करू शकता. एकदा वाचून घ्याल जे त्याचं वर्णन आहे ते, आणि मग छान असं प्रस्तावना वगैरे थोडी मोठी लिहाल, कारण की मंत्र कमी आहेत. 7च मंत्र आहेत. बाकी याच्यामध्ये कुठे 10 आहे, कुठे 15 आहे, कुठे 21 आहे. तर इथे जो एक्सप्लेन करण्याचा भाग आहे पेपरच्या पहिल्या दिवशी पाठवून का PDF, कारण ते कोणते वर गेलेले डाउनलोडच नाही. हो पाठवेल ना, कारण ते जुने आहे ना कोणते तर ते डाउनलोडच नाही होत आता. हो, पण मी डिलीट नाही केले आहे ते. कालच पाठवले. हो नाही, कोणते जे आधीपासूनचे आधीचे सगळेच पाठवले. आपले जे पेपरचे आहे ना ते आता परत पाठवले सगळे. तर तुम्ही एक करू शकता, एक फाईल तयार करून ठेवायची पेपर 1, त्याच्यामध्ये या सगळ्या, किंवा त्याच्या झेरॉक्स काढून घ्या, प्रिंटआउट काढून मग ते वाचा, हे मोबाईलमध्ये वाचण्यापेक्षा. आता आहे पर्जन्य सूक्त. पर्जन्य म्हणजे पाऊस. आता मानवी जीवनामध्ये पावसाचं, पाण्याचं तर अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्याला माहिती आहे की पाणी म्हणजे जीवन, जल म्हणजे जीवन. आणि जेवढ्याही संस्कृती, महान संस्कृती ह्या विस्थापित झाल्या, त्या कुठे झाल्या, त्या नदीच्या काठावरती झाल्या. कुठल्याही देशामध्ये बघा की नाईल नदीच्या काठावरतीची ग्रीक संस्कृती होती, ती नाईल नदीच्या काठावरती. गंगा आणि सिंधूच्या खोऱ्यामध्ये आपली जी भारतीय संस्कृती आहे ती फुलली, रुजली असं झालं. तर पाण्याला मानवी जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे आधीपासून. जेव्हापासून पृथ्वी निर्माण झालेली आहे, तर जल हे जीवन आहे आणि ते राहणार आहे यापुढे सुद्धा. ती एक संपत्ती आहे म्हणजे. आणि पावसातूनच आपल्याला जे गोड पाणी जे आहे, मूळ स्रोत जो आहे पाण्याचा, ते पर्जन्य आहे. म्हणून पर्जन्य सूक्ताचे इथे वर्णन आलेलं आहे. 5व्या मंडलातलं 83 नंबरचं सूक्त जे आहे ते आहे पर्जन्य सूक्त. त्याच्याविषयीची माहिती पाहू. या पर्जन्य देवतेला उद्देशून असलेल्या सूक्ताचे ऋषी भौम अत्री. कोण आहेत ऋषी? अत्री ऋषी आहेत. अत्री लक्षात ठेवलं तरी चालेल. अत्री ऋषी आहेत. सूक्तात एकूण 10 ऋचा आहेत. त्यापैकी पहिली त्रिष्टुप छंदात, दुसरी, तिसरी, चौथी जगती छंदामध्ये, 5वी, 6वी, 7वी, 8वी त्रिष्टुप छंदामध्ये, 9वी अनुष्टुप छंदामध्ये आणि 10वी पुन्हा त्रिष्टुप छंदामध्ये. आता एवढं तुमच्या नाही लक्षात राहिलं तरी निदान या सूक्तामध्ये त्रिष्टुप, जगती, अनुष्टुप हे छंद पाहायला मिळतात. असंही तुम्ही वाक्य लिहू शकता. तर आता याच्यात वर्णन काय आलेलं आहे ते पाहू आपण. सामर्थ्यशाली पर्जन्याला अनुलक्षून प्रार्थना कर, वाणींनी स्तुती कर, नमस्कृतीने पूजा कर. गर्जना करणारा, झटकन पुष्कळ देणारा वृषभ वनस्पतींच्या ठिकाणी बीज ठेवतो. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पाऊस पडला की बीजातून अंकुर येतात. जसं की कृषीप्रधान देश आहे भारत. आधीसुद्धा कृषी आणि पशुपालन हे मुख्य व्यवसाय होते. त्याच्यामुळे पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आपल्या संस्कृतीमध्ये आहे. त्याविषयी म्हटलेलं आहे की सामर्थ्यशाली, पर्जन्याला काय म्हटलंय? सामर्थ्यशाली म्हटलेलं आहे. अनुलक्षून प्रार्थना कर. आता हे कोणाला उद्देशून म्हटलंय? यजमान जो आहे, जो यज्ञ करतो आहे, त्याला म्हटलेलं आहे की त्याला अनुलक्षून प्रार्थना कर. वाणींनी स्तुती कर.
नमस्कृतीने पूजा कर. गर्जना करणारा, झटकन पुष्कळ देणारा वृषभ वनस्पतींच्या ठिकाणी बीज ठेवतो. नंतर पहा पुढे म्हटलेलं आहे, याचं एक सुक्त पाहून घेऊ आपण. सुक्त कशा आहे ते लक्षात येऊन जाईल तुम्हाला. ऋचा अच्छावद तवसम गार्भिराभिही स्तुही पर्जन्यम. पर्जन्य शब्द आलेला आहे पर्जन्य सुक्तामध्ये. नमसा विवास क्रदद्वशभो जिरदानु रेतो दध्याद्यो शधिषु गर्भम. आता इथे पर्जन्य अच्छावद, अच्छा शब्द आलेला आहे, अच्छावद. त्यानंतर पहा दुसऱ्या याच्यामध्ये, पर्जन्य वृक्षांना झोडपून काढतो, राक्षसांना मारतो, मोठे शस्त्र असणाऱ्या याला सर्व जग घाबरते. फार काय या बलवानापासून निरपराध सुद्धा पळून जातात, कारण गर्जना करणारा हा पर्जन्य पापी माणसांना ठार करतो. आता पर्जन्याला पण सर्वशक्तिशाली, प्रत्येक ऋचेमध्ये तुम्ही पहा जी देवता आहे ती सर्वशक्तिमानच आहे. तर वृक्षांना झोडपून काढतो, राक्षसांना मारतो, मोठे शस्त्र असणाऱ्या याला सर्व जग घाबरते. फार काय या बलवानापासून निरपराध पळून जातात, कारण गर्जना करणारा हा पर्जन्य पापी माणसांना ठार करतो. पुढे आलेला आहे, चाबकाने घोड्यांना पुढे चालवणाऱ्या सारथ्याप्रमाणे पर्जन्य बरसणाऱ्या दूतांना प्रगट करतो. तेव्हा पर्जन्य आभाळाला वर्षायुक्त करतो, तेव्हा लांबवरून सिंहाच्या गर्जना उठतात. आता जेव्हा आभाळ गर्जना होते तेव्हा खूप असा धीरगंभीर आवाज येतो, तर त्याला सिंहगर्जनेची उपमा दिलेली आहे. म्हणजे सिंहगर्जनेप्रमाणे तो जो आवाज आहे गर्जनेचा, ढगांच्या गडगडाटाचा तसा आवाज येतो, असं तिथे वर्णन आलेलं आहे. मग ते मराठीत आहे ना? हो मग त्याचा फोटो काढू येतात. हो पर्जन्य. हो हो त्याचे 63 म्हणतात. हां 63 म्हणतात पर्जन्यामध्ये नाही, पृथ्वीमध्ये. पृथ्वीचे मग 63 पूर्ण घ्यायचे नाही, ते 5-6 आहे महत्वाचे. पहिले जे 6 आहे ना ते जास्त महत्वाचे, एवढे नाही आहे. पर्जन्याचे 10. पर्जन्याचे 10 आहे, पण सध्या आपल्याकडे 3च आहे. 3च घ्यायचे नाही, अवेलेबल 3 आहे. नंतर मी माझ्या जवळ असेल ते पाहून देईल मी तुम्हाला. 3चं काढून. हो हो, ह्याचं पूर्ण याचं काढून घ्यायला. नंतर कालसुक्ताचं पाहू आपण. काल म्हणजे टाइम, ठीक आहे. तर काल स्वरूप विश्वस्वरूप रूपी रथ का वाहक है, याचं हिंदीमध्ये आता. वह 7 किरणों और सहस्र आँखों वाला है. 7 किरण आणि सहस्त्र असे डोळे आहेत त्याला. सहस्त्र म्हणजे हजारो. आता तुम्हाला इथे आश्चर्य वाटेल की जे किरण आहे ना, म्हणजे प्रकाश, तो जर प्रिझम मधून आपण, म्हणजे तुम्ही सायन्समध्ये शिकले असाल, तो ट्रायंगल शेपचा प्रिझम असतो, त्याच्यातून जर आपण सूर्याचा जो उष्णता किंवा जो ऊन आहे, ती जी किरण आहे ती जर परावर्तित केली तर ती 7 रंगांमध्ये परावर्तित होते. इथे सुद्धा पहा 7 किरण असं आलेलं आहे. 70. पण हे कालच्या विषयी वर्णन करताना आलेलं आहे, पण ऍक्च्युअलमध्ये जे लाईट आहे तो 7, म्हणून जे बघा प्रकाश असताना आणि पाऊस सुरू असताना मग 7च रंगांचा इंद्रधनुष्य आपल्याला पाहायला मिळतो. तो काल स्वरूप विश्व रूपी रथ का वाहक है, वह 7 किरणों और सहस्र आँखों वाला है, वह जरा रहित और प्रचुर पराक्रम संपन्न है. जरा म्हणजे जर म्हणजे वृद्धत्व किंवा काय म्हणता येईल की अस्वास्थ्य. जरा म्हणजे वृद्ध होत नाही. काल काय आहे, त्याला काही वृद्धत्व किंवा तारुण्य असं काही नाही आहे. तो जे आहे त्या दशेमध्ये त्याच दशेमध्ये असतो. तर जरा रहित और प्रचुर पराक्रम संपन्न है, समस्त लोग उसके चक्र है. उस अश्व या रथ पर बुद्धिमान ही आरोहण करते है. तर कालचक्र जे म्हणतो ना आपण, काळाचं चक्र, ही कन्सेप्ट कुठून आलेली आहे? वेदांमधून. काळाचं चक्र, जिथे आपण म्हणतो की काळाचं चक्र फिरलं की सगळं फिरतं, ही जी आपल्या डेफिनेशन कुठून आलेलं आहे, म्हणजे कुठे पाळमुळ आहे त्यांचे, पूर्ण वेदांमध्ये आहेत. जे आपण म्हणतो अतिथी देवो भव, तेही वेदांमध्ये पूर्ण आपलं वेदातूनच आलंय संस्कृत. पण आपल्याला माहिती नाही किती रुजलंय, म्हणजे ती पिढ्यानपिढ्या तोंडातून येत राहतं आणि आपलंही असं बिलकुल असं मुखोद्गत झालेलं आहे, असं रक्तामध्ये भिनल्यासारखं.
की आपण त्याच्यापासून वेगळे होऊच नाही शकत, इतकं ते आपल्यामध्ये मिश्रित झालेलं आहे आणि आपल्याला माहिती नाही, बेमालूमपणे अगदी. नंतर आहे सप्तचक्रान वहती काल. कालामध्ये काल हा शब्द आलेला आहे बऱ्याचदा, त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल की काल सुक्त आहे म्हणून. पहिल्या रुचेतही काल आलेला आहे, दुसऱ्या याच्यात काल आहे. काल सुक्तामध्ये ज्या रुचा आहे त्याच्यामध्ये बहुधा काल शब्द आलेला आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की काल सुक्तातलं रुचा आहे म्हणून. सप्तचक्रान भवती काल एष सप्ताश्च नाभिर अमृतम श्वंशः स इमा विश्वा भुवनान्यजंत जत काल स इयते प्रथमोनु देवः. आता इथे काय म्हणले, वह काल 7 चक्रों का वाहक है, इन चक्रों की 7 नाभियां है, तथा वह अक्षधुरा अमृत अनश्वर है. वह प्रथम देव काल सभी भुवनों को प्रकट करता हुआ सतत गतिशील है. आता बघा, काल बरोबर आहे, काळ कोणासाठी थांबलाय का, हे वाक्य तर आपण कितीदा ऐकलेलं आहे. वेळ कोणासाठी थांबत नाही, काळ कोणासाठी थांबत नाही, तो सतत गतिशील असतो, हेच इथे सांगितलेलं आहे. आता त्यांनी म्हटलंय आता 7 बऱ्याच ठिकाणी आले. 7 किरण आहेत, 7 चक्र आहेत आणि 7 नाभी आहे. नाभी म्हणजे त्या चक्राचे मध्य, ते मधातलं जे असतो ना पॉइंट, तो मिडल पॉइंट. नंतरच्या याच्यामध्ये आलेलं आहे वर्णन, विश्व ब्रह्मांड रूप भरा हुआ कुंभ काल के ऊपर स्थापित है. आता ही जशी जणू काही ते रूपक सांगितलेलं आहे, उपमा दिलेली आहे की विश्व ब्रह्मांड रूप भरा हुआ कुंभ, कुंभ म्हणजे घडा. विश्व ब्रह्मांड जे आहे ते काळाच्या वरती स्थापित आहे. सगळं काळावरतीच आहे ना. बरोबर पृथ्वी 24 तासातच स्वतःभोवती एक परिक्रमा पूर्ण करते आहे. सूर्याच्या भोवती 365 दिवसांमध्ये ती फिरते आहे. चंद्र पण विशिष्ट काळामध्येच स्वतःभोवती फिरतो आहे, म्हणून मग पृथ्वी फिरते आहे, म्हणून मग बरोबर अमावस्या पौर्णिमा हे सगळ्या गोष्टी म्हणजे काळावरच आहे ना. आणि प्रत्येक ग्रहाची आपली आपली गतीचा एक काळ आहे. गुरु आपल्या गतीने फिरतो आहे, बुध आपल्या गतीने फिरतो आहे, सूर्य सुद्धा स्वतःच्या भोवती जेव्हा फिरतो आहे तो स्वतःच्या काळानुसार फिरतो आहे. तर संत ज्ञानी जन उस काल को दिवस रात्रि आदि विभिन्न रूपों में देखते हैं. वह काल इन दृश्यमान प्राणियों के समान प्रकट होकर उन्हें अपने से समाहित कर लेता है. मनीषीगण उस काल को विकारों से रहित आकाश के समान निर्लेप बताते हैं. आता मनीषीगण म्हणजे जे विद्वान लोक आहे ते काळाला काय म्हटलं आहे की विकाराच्या रहित आहे. आता कसं आहे, काळ आपल्यासाठी आहे की अमुक वेळ झाली, की सकाळ झाली, रात्र झाली, अंधार. सकाळ आणि रात्र म्हणजे काय, काळ तर त्याचा फिरतो आहे म्हणजे चालतो आहे. दिवस रात्र तर पृथ्वीच्या फिरण्यामुळे होत आहे. म्हणजे अंधार आणि उजेड ह्या ज्या क्रिया आहे ह्या काळामुळे नाही होत आहे. ह्या कशामुळे होत आहे तर पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे सगळं काही घडून येत आहे. काळ तर त्याचा फिरतो आहे म्हणजे त्याला विकार नाही आहे कुठले. म्हणून असं म्हटलंय की मनीषीगण उस काल को विकारों से रहित आकाश के समान निर्लेप बताते. जसे की आकाश जसं आहे निर्लेप की त्याच्यामध्ये काहीच नाही आहे. म्हणजे जसं आपण दिवसाच्या वेळेस जर आकाशात पाहू तर ग्रह तारे वगैरे सोडले तर स्वतः आकाश निर्लेप आहे की त्याच्यामध्ये स्वतःचं असं काही नाही आहे. तसं काळाच्या बद्दलही म्हटलेलं आहे की तो अविकारी आहे आणि ज्या काही गोष्टी आपण म्हणतो त्या आपला विकार आहे की सकाळ झाली, रात्र झाली, संध्याकाळ झाली हे. नंतर है वह काल समस्त भुवनों का पोषण करने वाला तथा सभी में श्रेष्ठ रीति से संव्याप्त है. वही भूतकाल में इन प्राणियों का पिता और अगले जन्म में उनका पुत्र हो जाता है. इस काल से उत्तम कोई भी तेज नहीं है. आता पहा काय म्हणलेलं आहे की वह समस्त भुवनों का पोषण करने वाला आहे. सगळ्या भुवनांचं तो पोषण करतो. भुवन म्हणजे वेगवेगळे नाही, भुवन जसं की पृथ्वीवरती एक भुवन आहे, मग जे वेगवेगळे ग्रह असतील तिथे त्यांचं भुवन असेल, किंवा स्वर्ग आहे, नरक आहे, ते जे त्यांचे प्लॅटफॉर्म म्हणू आपण वेगवेगळे, तर त्यांचं तो पोषण करणार आहे, वेगवेगळ्या स्थानांचं पोषण करणार आहे. आणि तोच भूतकाळ काय म्हटलंय की प्राण्यांचा पहिले भूतकाळामध्ये तो पिता होता, नंतर तोच पुत्र म्हणून येणार आहे. म्हणजे ते चक्र सुरू आहे ना, आई वडील, मग त्यांचे मुलं, मग अजून त्यांचे मुलं, या अर्थाने. मग नंतर काल ने ही इस दिव्य लोक को उत्पन्न किया और इसी ने सभी प्राणियों की आश्रयभूता भूमि को उत्पन्न किया है. भूत, भविष्यत और वर्तमान सभी इस अविनाशी काल के आश्रित रहते हैं. आता जेव्हा आपण सायन्समध्ये सुद्धा पृथ्वीची रचना पाहू तर
लाखो करोडो वर्षांचा काळ आहे की तप्त गोळ्यापासून पृथ्वीला आताच्या स्थितीमध्ये येण्यासाठी काय होतं तर काळ, करोडो वर्षांचा कालावधी लागला आणि त्याच्यानंतर ती या स्थितीमध्ये आली, म्हणून काळ हे सगळं करतो आहे असं म्हटलं आहे. नंतर आहे काल ने ही इस सृष्टि का सृजन किया है, काल की प्रेरणा से ही सूर्यदेव इस संसार को प्रकाशित करते हैं, इसी काल के आश्रित समस्त प्राणी है, नेत्र भी इसी काल के आश्रित होकर विविध पदार्थों को देखते हैं. काल में ही मन, काल में ही प्राण तथा काल में ही सभी नाम समाहित है, जो समयानुसार प्रकट होते रहते हैं. काल की अनुकूलता से ही समस्त प्रजाजन आनंदित होते हैं. काळाच्या अनुकूलतेने सगळे प्रजाजन आनंदित होतात. नंतर है तपशक्ति, महानता, ज्येष्ठता तथा ब्रह्मविद्या इसी काल में सन्निहित है. काल ही सभी स्थावर जंगम विश्व ब्रह्मांड का ईश्वर, समस्त प्रजा का पालन तथा सबका पिता है.